मिळाला का मिळाला कॅसेट मिळाला मिळतील हो. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या बघू. आज होगा ग्रैंड प्रीमियर. ओ छोटे सुन, ये है असली कॅमेरा. तू कधी रिक्षामध्ये शूट केलंस? ऑटो मध्ये नाही, तुला करायचंय? वाय नॉट? हे कोण येतंय आता यावेळेस? भैया हे तर गणेश येते. अरे बापरे, अरे लवकर आला. तुझ्या पुरणपोळीने खेचत आणलं. अय्या, तुम्हाला कसं कळलं? तुझ्या संपेने फेसबुकवर टाकलं होतं, इटिंग पुरणपोळी फिलिंग यमी, आणि सोबत तिचे आणि आपल्या चिरंजीवांचे तोंड वाकडे तिकडे केलेले फोटो. बघा, तुम्ही नेहमी म्हणता ना फेसबुक वर हे असलं काहीतरी टाकून यांना काय मिळतं, कळलं. चला आता फ्रेश होऊन घ्या, मी आणते मस्तपैकी पुरणपोळी. चला पटकन मस्त शॉवर घेऊन येतो. बाय द वे विद्यू, आपली संपी कॅसेट बद्दल काही बोलली? एक गुण डिटेल्स देते संपी. कोण कुठून कुठे गेलं, काय करतोय, सगळं सगळं अगदी तंबून. वा वा वा. अजून काय म्हणते तुझी लाडकी संपी? संपू म्हणजे ना खरंच मॅरेज काउन्सिलर कडे जा म्हणते. काय म्हणते? अहो वेडी होती, काही बोलते. एक मिनिट थांब. ही तुझी फाजील कौतुक थांबव आधी. म्हणजे कॅसेट वगैरे काही मिळालं नाहीत, आणि मॅरेज काउन्सिलरची काय भानगड आहे? काही नाही, आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं तिला जाणवतंय, हं? म्हणून आपण मॅरेज काउन्सिलरचा सल्ला घ्यावा असं सुचवते संपी. विद्यू, आपण मॅरेज काउन्सिलरकडे जावं हे कुणाला वाटतं? तुझ्या त्या लाडक्या संपूला? अहो मगाशी तर आपली लाडकी म्हणायला होतात ना. मूर्ख आहे ती, बेअक्कल आहे, मॅचॅप आहे. काउन्सिलरकडे जाऊ, काउन्सिलरकडे जाऊ, मी मॅरेज काउन्सिलरकडे जाऊ. अगं घोळ घालून ठेवलास तू, आणि मॅरेज काउन्सिलरकडे आम्ही जाऊ? ते काय नाही, मला त्या कॅसेट पाहिजे आत्ता, लगेच, ताबडतोब. पाहिजे म्हणजे पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. कळतंय का तुला? पाहिजे म्हणजे पाहिजे, आत्ता आत्ता आत्ता. ऐका ना, तुम्ही थोडं शांत होता का प्लीज? ती मूर्ख संपी काय वाटेल ते बोलेल आणि शांत मी राहू? हे बरं आहे आपलं. अहो हे बघा, तिला वाटलं ती बोलली, पण म्हणून आपण लगेच जाणार का? तुला कळत नाहीये विद्यू, ती असं बोलली हा प्रश्न नाहीच आहे मुळी. तिला असं बोलावं असं वाटलं, दॅट इज द क्वेश्चन. आता नको त्या विषयाचा किस काढताय हा तुम्ही. हो का? किस बाय किस, दोडकं किस. काय बोलतोय मी पण? काय करू काय करू काय करू? हे बघा, तिच्या बिचारीच्या ध्यानीमनीही असं काही नसेल. हो ग बाई, ती तुझी संपू बिचारी, तू बिचारी, तो तुमचा चिकू बिचारा. डॅम्बिस कोण? मी. अरे डॅम्बिस डॅम्बिस डॅम्बिस. गॅस चालू आहे? गॅस चालू आहे का विद्यू? नाही. नक्की? अहो अहो काय करताय? मला त्या कॅसेट पाहिजे. अहो काय काय करताय? कॅसेट हवेत विद्यू, आत्ता आत्ता आत्ता. अहो पण मी अशी कशी येऊ? विद्यू, वेळ नाहीये आपल्याला, वेळ नाहीये. चल लवकर. थांबा, मला चावी तर घेऊ दे. माझंच चुकलं, मी आधीच सूत्र हातात घ्यायला हवी होती, ही वेळच आली नसती. या माणसाला ना मला बाथरूम मध्ये कोंडून ठेवावं असं वाटतंय. हा चला. त्या संस्कृत विदुषीला आधी कॉल कर, ऍड्रेस विचार तिला. आपण त्या स्टुडिओ मध्ये जाऊन आत्ता कॅसेट घेऊन येऊया. हो हे बघा, मी तिला कॉल करते, पत्ता विचारते, पण मला सांगा, आपल्याला पत्ता मिळाला, आपण त्या स्टुडिओ मध्ये गेलो, पण ते स्टुडिओ वाले कशावरून आपल्याला कॅसेट्स देतील? फालतू प्रश्न पडतात ग तुला विद्यू. अरे त्या कॅसेट मधले उत्सव मूर्ती आपणच आहोत ना. एकाच कॅसेट मध्ये आपण आहोत, दुसऱ्यात नाही. शी. विद्यू, तू माझ्याशी बोलताना ही शी बोलण्याची स्टाईल बदल हा. मला अगदी तोंडावर थुकल्यासारखं वाटतं. लागला कॉल, लागला? नाही ना, बघा ना कुठे जाऊन बसलेली संपी, फोन पण लागत नाहीये. मग शू कशाला केलं? गरम किती होतंय.
कॉल उचल संपे कॉल उचल. बोल बोल तुझी लव्ह स्टोरी कंटिन्यू कर. आपली लव्ह स्टोरी काय आहे यार, आपली लव्ह स्टोरी एकदम सिम्पल आहे. या लव्ह स्टोरीतले प्रॉब्लेम पण सिम्पल होते. म्हणजे जात वेगळी, शिक्षणाची पातळी वेगळी, घरचं स्टँडर्ड वेगळं. त्या वयात हे सगळं कळत नसतं ना. पण जेव्हा तिच्या बाबाबरोबर मीटिंग झाली तेव्हा ग्राउंड रियालिटी काय असते हे कळलं. का काय बोलले ते? खूप काय बोलले यार. एकच सांगतो, खतरनाक आहे. त्यावेळी मी विरारला राहायचो आणि ती सँटाक्रूजला. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की राहिला कुठे. आय सेड विरार. अँड ही सेड का. मग त्यांनी विचारलं काम काय करता. आय सेड फोटोग्राफर आहे. ही अगेन सेड का. मला तेव्हाच कळलं ह्या 2 कामध्ये माझी लव्ह स्टोरी फिनिश. दिल के अरमा आंसुओं में बह गए. और कोई गिला शिकवा नहीं है छोटे, पण दैट पर्सन इज गिल्टी. उसने मेरे इनोसेंस की धज्जियां उड़ाई. पण तरी सुद्धा आई ऑलवेज बिलीव प्यार करने का तो दिल से करने का, दिल खोल के करने का, नो कैलकुलेशंस. आय थिंक यू आर डिफरंट. यू फॅसिनेट मी. हाँ? वाव, क्या नजारा है. फॅसिनेट मी, दॅट इज व्हॉट ही सेड. बरोबर. यू फॅसिनेट मी, यू फॅसिनेट मी. मस्त लाईन आहे रे. कसे व्हाय नॉट. यू फॅसिनेट मी. काय मस्त लाईन आहे. तुझ्या नसलेल्या गर्लफ्रेंडसाठी जपून. अरे तू का माझ्या नसलेल्या गर्लफ्रेंडच्या मागे लागलाय? कारण मला असं वाटतं की तू मुझसे कुछ कहना चाहता लेकिन दिल में कश्मकश है. नाही रे बाबा, माझ्या बाबाने कधी मला फ्रेंड सोबत सुद्धा फ्रीक आउट करू दिला नाहीये. नो आउटिंग्स, नो स्लीप ओव्हर, नथिंग. घरी बसा. म्हणजे अगदी कैद में है बुलबुल सोचा. बट आय वांट टू ब्रेक फ्री मॅन. चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. बोल बेटा बोल, जो भी तेरी इच्छा आशा आकांक्षा है बोल, मैं सुनना चाहता हूँ. आय वॉन्ट टू बी अ गेम डेव्हलपर. पण मी UK ला चाललोय बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री करायला. सांग का. कारण बाबाने बोला. करेक्ट. ओके, असंही असू शकतं ना की तुझ्या बाबाला तुझी काळजी आहे म्हणून ते हे सगळं सांग. शेवटी कसं असतं मग, प्रत्येक माणूस आपापल्या जागी बरोबर असतो. इन दॅट केस तुझ्या गर्लफ्रेंडचा बाबा सुद्धा त्यांच्या जागी बरोबरच आहे. काउंटर काउंटर काउंटर. हर बात में काउंटर देना जरूरी है. व्हाई नॉट. लागला कॉल लागला. अगं उचल ना फोन संपे. घरी वहिनींना फोन करून बघ, त्यांना माहित असेल कदाचित कुठे गेली आहे ती. अहो बहिणीने जरी आपल्याला सांगितलं तरी आपण संपेला शोधत जाणार आहोत का तिकडे. काही बोलता हो तुम्ही. विद्यू, अर्धा तास झाला आपण इथेच बसून आहोत. आधी माहिती असतं तर मी जरा पुरणपोळी तरी खाऊन घेतली असती. हं? घाई घाई करत निघायची काय गरज होती. ए घाईवाली, ती तुझी संपी कुठे जाऊन बसली आहे ती बघ आधी. कुठे म्हणजे हं? उगाच उंडारायला जात नाही आमची संपी. हो, ते खरंच आहे म्हणा. एक तर त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांना पकवत असेल, नाहीतर त्या जयदीपला. ऐकलंय मग मी. आणि आता हे अति होतंय. अगं म्हणजे मी काही उपहास करत नाहीये, पण कौतुकानेच बोलतोय. हो. तू कॉल करत राहा, मध्येच फोन घेतला तर घेतला ना. करूया ग फुलटू धिंगाणा, दिवानी तुम्ही भी दिवाना, डोक्यामध्ये वाजती या घंटी टंटना. करूया रे फुलटू धिंगाणा, दिवानी मी तू. आत्या. बोल का आत्या. हा संपे, बिझी होतीस का ग. अगं नाही, काही नाही.
अगं क्लासमध्ये होते मी. झाला आता त्यांच्याकडे चहा प्यायले ना की निघते. मग जाता जाता घरी भाजी घेत जाईल. अगं संपे, आम्हाला त्या स्टुडिओवाल्याचा पत्ता हवा होता ग. आत्या मी तुला 2 मिनिटात कॉल करते. 2 मिनिटांनी? बरं, ठीक आहे. असं का केलं असेल मी? असं होतं का संपे कधीतरी? आज मी पहिल्यांदा आत्याशी खोटं बोललीये. पण तू असं का केलंस मला काही कळलंच नाही. काय वाटत असेल ना तिला? अरे त्यात काय वाटायचं, आपलं लग्न होणार आहे. ते बरोबर आहे रे, पण आज जवळजवळ दिवसभर एकत्र आहोत आपण. त्यांचं सोड, पण आज आपण पूर्ण दिवस एकत्र आहोत याचं तुला नक्कीच गिल्टी फिलिंग येते. हा रे, ये तो मैंने सोचा ही नहीं. पण असं का होत असेल? अरेंज मॅरेज मध्ये असंच होतं. तुला रे बरं सगळं माहिती. माझ्या सगळ्या मित्रांमध्ये शेवटचं लग्न होणारा मी एकटाच. मी एवढे वर्ष हेच सगळं ऑब्झर्व करतोय. तुला आता चिकूला भेटायला जायचं असेल ना? चिकू गेला VCR आणायला. आल्यावर फोन करतो म्हणाला. सो आता माझ्याकडे अजून थोडा वेळ आहे. अरे वा संपे, बोनस. पण आता आहे ना, आत्याला कॉल करून घे पहिले. हा. पण काय रे, तुला जिमला जायचं असेल ना? जिम आज कॅन्सल. पण तू म्हणत असशील ना तर जातो मी, तसं काही नाही. मला चाललं असतं रे, पण नको. आत्याला कॉल करायचा ना, जाऊया. संपेला लवकर फोन कर. अहो ती करते म्हणाली ना, मग करे. कधी करणार? टोईंग वाले गाडी उचलून नेतील मग फोन करणार का? अहो अशी कशी उचलून देते, आपण जाऊ ना धावत. आला. स्पीकर बेटा. हाय संपदा, कशी आहेस तू? अरे काका, गुड इव्हनिंग. बाळा, आम्हाला की नाही तुझ्याकडून एक ऍड्रेस हवा होता. हा. सॉरी. खरं तर ना मी ऍक्च्युली सकाळीच देणार होते, पण गप्पांच्या ओघात विसरायलाच झालो हो. लगेच घ्या. हा, डॉक्टर रितिका पवार, ते लिंक रोड वरचं सिद्धार्थ एन्क्लेव्ह माहितीये ना तुम्हाला? 1 मिनिट, हा कुठला ऍड्रेस आहे? तुम्ही मॅरेज काउन्सिलर कडे जाताय ना? तूच बोल. आणि पुन्हा जर तिने त्या मॅरेज काउन्सिलरचं नाव काढलं ना, तर मी या झाडावर डोकं आपटीन मी. चप्पणा चढ मू चप ठीक चाहिए का ना? चलिका जहिना जग चपला चहमीच नाही. चग मग चपठी चाहिए. विद्यू, पहिला स्पीकर बंद कर. हो. आत्या, तुला स्टुडिओचा ऍड्रेस मेसेज केलाय बघ. अगं उगाच काकांची चेष्टा करत होते ग जरा. छान. ठेवते. काय पण. अहो इंदिरा चौकात जायचंय आपल्याला. चला लवकर चला. अहो, गाडी इकडे लावली अरे ना. हो, ह्या मुलाने नुसता गोंधळ घालून ठेवलाय. तुला कधी स्वप्न पडतात? कधीतरी मला खूप पडतात. विचित्र, एकदम वियर्ड ड्रीम. पण मला असं वाटतं ना की या ड्रीम्स मधूनच कधीतरी मला टेरिफिक गेम बनवण्याची आयडिया येईल. काय झालं? अरे तू मला बोलतोस एलियन आहे, आणि मग तू स्वतः काय? पण नाही, माझा एक प्रॉब्लेम आहे. ह्या गेम्स मध्ये मी कधीच फर्स्ट विनर नसतो, ऑलवेज सेकंड. नाराज नाही होणे का रे छोटे? बघ, गेमिंग तेरा पॅशन आहे, तर मग त्यामध्ये बेटर होण्यासाठी काय करू शकतो याचा प्रयत्न कर ना, आणि मग या प्रोसेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं. ये प्रोसेस एक बार तू एंजॉय करने लगेगा ना, तो सब मस्त लगेगा एकदम. तुला मोटिवेशनल स्पीकर व्हायला काहीच हरकत नाही. लाईफ का एक्सपिरियन्सच आहे बाबा. तुझ्या लाईफ कडून काय एक्सपेक्टेशन्स आहे? तसं तर काही विशेष नाही, चाललंय ते बरं चाललंय. पण मी काही डिजिटल पेंटिंग्स केली आहेत. मनात अशी सुप्त इच्छा आहे की ह्या पेंटिंगचं कधीतरी एक्झिबिशन भरवावं. मला बघायचे तुझी पेंटिंग्स. ओ जरूर दिखाऊंगा, व्हाय नॉट. ओ नायरचा मेसेज आहे, VCR इज वेटिंग.
काय झालं? VCR असेल ना रेडी, ते नायर अंकल निराश नाही ना करणार. अरे मिळेल रे, काय काळजी करतो तू, टेन्शन नको घेऊ. आता आलंय टेन्शन, काय करू? काहीतरी क्रेझी कर चल. व्हॉट? अरे व्हॉट काय व्हॉट? ए भाई जरा गाडी साईडला घे, आवाज वाढव. व्हॉट? अरे वॉट वॉट काय करतो? चल उतर, बाहेर जा आणि नाच. गो 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 गो. फुल ऑफ कॅरेक्टर्स आहे, ओव्हर द टॉप आहे, थोडी ड्रामेबाज, थोडी कमॉन कमॉन कमॉन. चक्रम सा टाक आहे, फॅमिली पुरी आमची धुळघुस पार्टी आहे. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय, मो क्रेझी मो क्रेझी मो क्रेझी, कमॉन. आमची धुळघुस पार्टी आहे. चल चल अभी आजा चल. मामा आहे. आमची धुळघुस पार्टी आहे. फॅमिली पुरी आमची धुळघुस पार्टी आहे. चार भिंतींच्या आडोश मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. फॅमिली मॅटर्स. फॅमिली मॅटर्स. हे फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, इथे नात्यांचे कोलाज आहे. कधी वाद विवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स. हे फॅमिली मॅटर्स. वसुदैव कुटुंबकम.